शिर्डीतलं साई मंदिर हे देशातलं दुसरं सर्वात मोठं देवस्थान। इथं साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांकडून साई चरणी दान अर्पण केलं जातं, ज्यात सोनं, चांदी, मौल्यवान दागिने, रोकड स्वरूपात हे दान दिलं जातं। यातल्या सोन्याची नाणी तयार करण्यासाठी प्रस्ताव काही वर्षांपूर्वी ठेवण्यात आला होता। हे प्रकरण नंतर न्यायालयात गेलं आणि येत्या जूनमध्ये त्यावर सुनावणी होणार आहे। साई संस्थांच्या तिजोरीत नेमका किती खजिना आहे आणि हे न्यायप्रविष्ट प्रकरण नेमकं काय आहे पाहूया। शिर्डी देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांमधलं दुसऱ्या क्रमांकाचं देवस्थान। याच देवस्थानच्या तिजोरीत तब्बल 500 किलोंपेक्षा जास्त सोनं तर हजारो किलो चांदी आहे। पण 2023 मध्ये मंदिर संस्थांनं सोनं वितळून नाणी तयार करण्याचा निर्णय घेतला आणि एकच वाद निर्माण झाला। 2023 मध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यानं औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। साई संस्थांकडे असलेलं सोनं वितळून नाणी बनवण्याऐवजी त्याचे बार करून केंद्राच्या योजनेत ठेवावे अशी याचिकाकर्त्याची मागणी होती। मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच साई संस्थांकडे सोनं ठेवायला जागा नाही ही चर्चा सुरू झाली। गव्हर्नमेंटच्या मिंटमध्ये ते सोनं वितळून त्याचे ब्रिक्स बार तयार करून केंद्र सरकारच्या सुवर्ण धनीकरण योजना गोल्ड मॉनिटायझेशन स्कीममध्ये जर त्याचा गुंतवले तर साधारणपणे मुंबईच्या बुलिनियम शाखेमध्ये भारतीय स्टेट बँकेच्या बुलिनियम शाखेमध्ये ते गुंतवल्यास दर शेकडा 2.5% आपल्याला त्यावर व्याज मिळेल आणि आपले जे काही शुद्ध स्वरूपातील जे काही सोनं आहे जे भक्तांनी दान स्वरूपात दिलेलं आहे ते जसेचे तसं त्या ठिकाणी सुरक्षित राहील। पण साई संस्थांना स्पष्ट खुलासा करत साईबाबा संस्थांच्या 2 स्ट्रॉंग रूम असून सोनं ठेवायला भरपूर जागा असल्याचं म्हटलंय। साईबाबांचं जे सोनं संस्थांकडे आहे ते व्यवस्थितरित्या संस्थांच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेलं आहे। संस्थांकडे पुरेशी जागा आहे, सोनं ठेवायला जागा नाही अशी कोणतीही बाब नाही। शिर्डीत साईंच्या दर्शनाला दरवर्षी लाखो भाविक हजेरी लावतात। साईंवर श्रद्धा असणारे अनेक भक्त भरभरून दानही करतात। सध्याच्या घडीला शिर्डी संस्थांकडे 514 किलो सोनं आहे। साई संस्थांमधील निम्म सोनं हे रोजच्या वापरातलं आहे। दैनंदिन वापरातील साईंचं सिंहासन, गाभारा, मुकुट, हार संपूर्ण सोन्याचं आहे। तर साई संस्थांकडे तब्बल 6600 किलो चांदी आहे। 2008 मध्ये साई संस्थांनं अतिरिक्त सोन्याची नाणी बनवली होती। यातील 3.5 ते 4 किलो नाणी अजूनही शिल्लक असल्याचा दावा संदीप कुलकर्णींनी केलाय। आता या सगळ्या प्रकरणावरती 27 जूनला सुनावणी होणार आहे। या सुनावणीत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नितीन ओझासह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।